मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे गुरुवार, थर्सडे आहे आज. आणि तुम्हाला माहिती आहे आज थर्सडे असल्यामुळे आज काय होणार आहे, तर आपल्या इथे आज लाईट जाणार आहे. तर आपण ऑलरेडी उठलो, मस्तपैकी फ्रेश वगैरे झालं. आपण लॉकूची आणि इवूची दोघांची बकेट पण भरून ठेवली गरम पाण्याची. म्हणजे ते गरम पाणी आता भरून ठेवलं, जरी ते न उठायला थोडा वेळ झाला तरी पण ते साधं नाही होणार, एकदमच कडक भरून ठेवले. तर मग काय थंड पाणी तर येतं ना, तर नंतर जर जास्त गरम असेल तर आपण मिक्स करू शकतो. तर ठीक आहे, आता वाजले सकाळचे 10:15. म्हणजे 10:15 ना, 10:15 वाजले. तर बघूया आता लाईट किती वाजता जाते. अजून तर गेली नाही आहे, पण जाणार आहे हे आपल्याला माहिती आहे, कारण का लास्ट 2 आठवडे तर गेली आहे. तर आज आपण थोडंसं प्रीपेड आहोत, फोन वगैरे चार्ज करून ठेवला आहे. आता फोन 97% केला आहे. मम्माचा पण फोन चार्ज केला. तर चार्जिंगचं तर असं वाटत नाही काय प्रॉब्लेम होईल, कारण का लाईट 5 वाजेपर्यंत तरी येतेच. म्हणजे आता लास्ट 2 टाईम 5 वाजेपर्यंत आली आहे. तर आज काय माहिती आज किती वाजता जाते, कारण का अजून तर गेली नाही आहे. तर आता एक 10-15 मिनटामध्ये जाईल, 10:30पर्यंत तरी जाईलच जाईल. तर ठीक आहे, बघूया आता. मम्मा आणि इबू तर उठली नाही, मस्त झोपले आहेत. लाईट गेली की ते उठतील एवढं तर कन्फर्म माहिती आहे. तर बघूया आजचा दिवस कसा जातो. आणि आता मम्मा वगैरे पण उठली, आणि हे बघा आपला मोठा माणूस उठलाय. आणि आत्ताच जस्ट इवूचं फिडिंग वगैरे झालं आहे, आणि इवूला मस्त आता मी चेंज वगैरे करून इकडे घेतलंय, कारण का आता आपण इवूला बर्फ द्यायचं आपल्याला. म्हणजे इवूने बर्फ दिलाय, पण आपण असं 10-15 मिनटं तिला उभं पण धरतो आणि खांद्यावर पण घेतो ना. तर आता आपल्याला ते करायचं आहे. आणि आता मम्मा जाईल जेवणाच्या कामासाठी. तर आज तर लाईट नसणार आहे. 10:15 गेली, आपण टाइम बघितलेला त्याच्या लगेच 5 मिनिटानंतरच गेली. आणि त्याच्यानंतर मग इवू थोड्या वेळ झोपलेली. इवू आत्ता उठली, 5-10 मिनटं झाली. जस्ट तिचं फिडिंग वगैरे झालंय. किती एक्साइटेड आहे बघा. ती पण विचार करत असेल की फॅन का नाही चालत आहे. तर ठीक आहे, आपण तर विचार केलाय आता इन्व्हर्टर लावायचा. पण नेक्स्ट मंथ, मोस्ट प्रोबेबली नेक्स्ट मंथ आपण इन्व्हर्टर काही करून लावणार आहे. म्हणजे हार्डली आपल्याला अजून एक 2-3 आठवडे तरी आहेत. 2-3 आठवड्यानंतर लागू इन्व्हर्टर येईल. चला आता मस्त की सकाळ झाली आहे इवूची. हे बघा किती मस्त गोड वाटतं, कारण का आता बकेट वगैरे पण भरून ठेवले. तर इवूला झोपवणार तर आहे, पण फक्त एवढंच आहे की गरम नाही व्हायला पाहिजे. सध्या गरमी तर चालू झाली आहे. काय बोलतो लागू? बोलतो पाऊस पडला पाहिजे, दुपारी थंडगार होईल. हा, ही बघा कशी करते बघा. काय करतोय कुठं? काय करतोय काय माहिती काय करतोय. बघतोय तर आता मस्तपैकी इवूला तिकडे आतमध्ये रूम मध्ये ठेवलंय, आणि इकडे मम्माने लावलंय कुकर. आणि आपण आज परत इवूची आता डाळ शिजवणार आहे. तर थोड्या वेळाने आपण ते पण देणार आहोत. आणि इवूला इकडे ठेवलं आहे बघा. आता मम्मा खेळते जरा वेळ तिच्या सोबत इकडे, आणि जाईल परत मम्मा जेवण बनवण्यासाठी. मग त्याच्यानंतर आपण घेऊन बसणार आहोत इवूला. आणि आज आपण ह्याच रूममध्ये बसणार आहोत, कारण का इकडून हवा येते. बाहेरच्या रूममध्ये हवा कमी येते ना हॉलमध्ये, म्हणून आपण मॅट न टाकता आज इवूला इकडेच खेळणार आहोत. इकडे आपण टाकणार आहोत मॅट, कारण का ह्या बिछाण्यावर नको डायरेक्ट, कारण का तिला शिलाई वगैरे लागेल. कारण का ती आता पलटी होऊन घासते ना, म्हणजे पुढे जायला प्रयत्न करते तर तोंड घासते. तर बघूया आज कशी आज काय करते. आणि काल आपण जे तिला डाळीचं पाणी दिलेलं ना, तर त्याच्याने तर आम्हाला तर असं काही चेंजेस वाटले नाही, की म्हणजे तिच्यामध्ये काही चेंज वगैरे झालं किंवा तिला नाही डायजेस्ट झालं असं काय वाटलं तर नाही. काय बोलतो लागू? हा ना, तिला झालं ना म्हणजे डायजेस्ट. खाऊ करणार आहे ना, काय करते? खाऊ केलं आज पण खाऊ ना गुड्डू. तर मग तिला काय असं प्रॉब्लेम वगैरे तर झाला नाही, असं आम्हाला तर वाटलं पण नाही असं काय तिला प्रॉब्लेम झाला. आणि काय आपण तिला वेगळं असं तिच्या खाण्यामध्ये ऍड केलं असं काय वाटलं पण नाही, काय चेंजेस नाही दिसले. तर ठीक आहे, आता आपण ते 3 दिवस लगातार तेच देणार आहे. तर मग आज पण देणार आहे, आणि उद्या पण तेच सेम गोष्ट देणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण चेंज करणार आहोत, त्यानंतर आपण दुसरं काहीतरी गोष्ट देणार आहोत. तर चला आता मम्मा जाईल जेवण करण्यासाठी, आणि आपल्याला इकडे इवूला घेऊन खेळायचं आता जरा वेळ. इवूला तर आत्ताच गरम व्हायला सुरू झालंय. तिला डोक्यामध्ये एवढा घाम येतो ना, तर मला वाटतं तिला आता झोप पण येते.
आता इवूचं खायचं पण रेडी झालंय, तर आता आपण तिला भरवणार आहोत. आणि मी आता बसलेलो तर इवूला थोडंसं कार्टून दाखवलं आणि तिचे पटकन नेल्स वगैरे पण कापून घेतले, कारण का तिचे नेल्स खूप वाढलेले आणि आपल्याला कापायचे होते. तर आपण ते कापून पण घेतले आणि मम्माच्या इकडे भरून झालं आणि मम्माने इकडे भाजी पण ठेवली आहे. मी इवूचं कुठे आहे आणि इकडे इवूचं ठेवलं. तर चला आता आपण इवूला तिचा खाऊ भरून घेऊया. आणि इकडे इवूचा खाऊ रेडी केलाय आणि इवूला इकडे चेअरवर बसवलंय बघा. आणि आम्ही तिला चेअरवर यासाठी बसवतो कारण का आम्ही नंतर पुढे जाऊन ना तिला नेहमी आम्ही तिला एकटं खायला शिकवणार आहे, म्हणून आम्ही चेअरवर बसवतो. मांडीवर बसून पण आपण तिला भरू शकतो, पण आपण तिला चेअरवरच बसवणार आहोत नेहमी. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तिला नीट व्यवस्थित भरायला लागेल ना, एवढं लक्ष देते मी. देते. वा किती खाते बघा यू. आजचं एकदम प्रॉपर झालेलं माहिती आहे काय, त्याच्यामध्ये दाणे नाहीत ना पण एक पण नाही. इवू डॅडासारखी फूडी बनणार आहे वाटतं. काय माहिती ती पुढे जाऊन कसे नखरे वगैरे करते की बरोबर खातं, कारण की सगळी लहान पोरं तर करतात. काय वाटतं लागू तुला? हा तुझ्यासारखीच पुढे व्हायला पाहिजे. हा ना. तर ठीक आहे, आता तिचं झालंय खाऊन. तर आपण तिला जास्त नाही, आपण काल पण 3 स्पून दिलेले, आज पण 3 स्पून देणार आहोत आणि उद्या पण 3च देणार आहोत, की जास्त नाही द्यायचं. तिला आता भूक लागली आहे पण आपण जास्त नाही चारायचं तिला, कारण का मग ती खात राहील पण नंतर मग तिला प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो. पण प्रॉब्लेम तर सध्या होत नाहीये, पण उगाच नको आपल्याला, उगाच रिस्क नाही घ्यायचे. तर आपण 3 स्पून देणार आहोत. मम्मा बघा तिला असं करते. तू पूर्ण खाऊ शकतेस, हो. तुला नाही देऊ शकत. तिला आता नाही द्यायचं. आणि आता वाजलेत 1 वाजत आलाय. तर मम्माचं थोडं आता जेवण बाकी आहे, तर थोडं जेवण झालं की मग आपण इवूला आंघोळ घालून घेऊया. मग ट्राय करूया झोपायला. झोप तर येणार नाही तिला, कारण का ऑलरेडी गरम पण पाणी असणार आणि बाहेरून पण गरमीच आहे, म्हणजे गरमच हवा येते. तर मग आपण ते बघूया, ट्राय करूया कसं तिला झोपवायचं वगैरे. तर मगाशीच मम्माचं सगळं जेवण वगैरे झालेलं, पण काय सीन झाला माहिती आहे का, इवूला तिकडे आतमध्ये बसून खेळवत होतो, तर खेळवता खेळवता ती झोपली. तर मी पण असं तिच्या बाजूला पडलेलो आणि मी पण डायरेक्ट झोपून गेलो. तर आता इवू पण उठली आहे आणि इवू म्हणजे मगाशीच उठली, बराच वेळ झाला. तर तिला आता मम्माने इकडे ठेवलंय, मम्मा इथे बसली आहे. मम्मा मी किती वेळ झोपलो असेल? 1.5 तास झोपला असेल. बापरे. हे बघा डायनासोर आला आपल्या घरी, ग्रीन डायनासोर. तर आता वाजलेच बघा किती, 2:30 वाजत आले. आता डॅडा नव्हता तर बरोबर खेळत होती शांत. तुझा आवाज ऐकून लगेच हू करायला लागलं, तिला माहिती आहे. चला आता मम्मा तिला फिडिंग वगैरे करेल आणि मग आपण पण जेवून घेऊया. अरे आता आपण जेवायला घेतलं आणि इकडे आपली प्लेट आहे, इकडे शेवग्या शेंगची भाजी आहे, चपाती आहे, डाळ आहे, इकडे मम्मा बसली आहे आणि इकडे आपली इवू खेळते. आपण आज बेडरूम मध्ये बसलोय, कारण का हॉलमध्ये खूप म्हणजे हवाच नाही येत असं बोलायला गेलं, कारण का छोटी खिडकी आहे ना, तर तिकडे तेवढी हवा येत नाही. तर आता इकडून थोडी थोडी हवा तरी येते. तर आपण आता इकडे बसलोय जेवायला आणि हिवूला पण इकडे ठेवलंय. तर चला आता पटपट जेवण करून घेऊया. आता थोड्याच वेळात इकडे पूर्ण ना खिडकीवर ऊन येणार, तर तुम्ही बघू शकता बाहेरपर्यंत आलंय ऊन, पण अजून आतमध्ये नाही आलं. तर थोड्या वेळामध्ये ते आतमध्ये पण येईल. मग थोड्या वेळाने आपण बाहेरच जाऊया. मग इवूला पण बाहेरच ठेवणार, कारण का इकडे पूर्ण मग हीट येते. तर चला आता मम्माने तर पूर्ण जेवण पण करून घेतलं. मम्माचं स्पीड बघा, आणि मी अजून स्टार्ट पण नाही केलं. मम्माचं एवढा फास्ट कसं काय? आणि इकडे बघा डायनासोर, आपल्या घरी रोज डायनासोर येतो आता. पूर्ण फिरते. तर चला आता जेवण घेतो. आणि आता आपलं ऑफिस वगैरे चालू झालं आहे आणि इवू आता झोपलेली. तर इवूला एवढा घाम आला ना, तिचं पूर्ण बेड आहे ना पूर्ण ओलं झालं आहे. तुम्ही बघू शकता पाठवून ती केस वगैरे बघा किती ओली जाते. तिला असंच झोपवलेलं आम्ही, उघडंच झोपवलेलं बिछाण्यावर, आणि तिकडेच बाजूला मम्मा पण झोपलेली. तर मम्मा अजून झोपली आहे, मम्माला आपण झोपवता तिथं. आणि इवू उठली. इवू मला वाटतं गरमीनेच उठली आहे, ती झोप झाली नाही आहे. तर ठीक आहे, आता वाजले 4, अजून थोडा वेळ आहे आपल्याला. 4 वाजले, अजून आपल्याकडे 1 तास आहे, म्हणजे 4:15 झाले, 1 तास आहे. 1 तासात मला वाटतं लाईट येईल.
तर ठीक आहे, एका तासात लाईट आल्याच्या नंतर पण इबूला आंघोळ वगैरे घालूया, मग त्याच्यानंतर मग तिला परत झोपवूया. तर इबू बघा इथे कशी खेळते, बघापासून इकडे तिला ठेवलं आहे. ते बघा डायनासॉर आला आपल्याकडे, ते बघा ते बघा कशी प्रयत्न करते बघा. अजून थोडाच वेळ, थोडेच दिवस, थोडे दिवसामध्ये ही रांगाला सुरू करणार. आता हिला एवढा मोठा बेड ठेवला ना, तर पूर्ण बेडवर फिरून झालंय तिचं. मोठा होत चाललाय इवू, बबडू मोठा होत चाललायस तू. इवू खेळता खेळता बघा किती आवाज करते. काय झालं बबडू, काय झालं, काय झालं, असं झालं, असं झालं. हो हो ओके, बस 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 करा. आता मस्त आहे की इबूची आंघोळ वगैरे झाली आहे, फीडिंग वगैरे करून आता तिला मस्त स्वेडल केलंय. तिला आली आहे खूप झोप, तर आता मम्मा तिला लगेच झोपवणार आहे. आणि मस्तपैकी आता इबू पण झोपली आणि आपण पण फ्रेश झालो आहे आणि आपलं ऑफिस पण चालू आहे. ते खूप गरम झालेलं, त्याच्यामुळे घाम वगैरे आलेला ना, तर बोललो एकदा आपण पण फ्रेश होऊन घेऊया. तर मस्तपैकी फ्रेश वगैरे झालं आहे. मम्मा इकडे ऑफिस करायला बसली आहे आणि आपलं पण ऑफिस चालू आहे. तर आता बघूया, आता दोघं ऑफिस करूया. इबू कधी उठते बघूया, कारण का इबू परत उठली की आम्ही दोघातून कोणाला तरी एकाला परत इबूला बघायला म्हणजे बसायला लागेल. तर त्याच्या अगोदर आपण ऑफिस आपलं पटपट आवरूया. आणि आपण आता खाली आलो आहे, कारण का काहीतरी भूक लागलेली ना, काहीतरी नाश्ता घेण्यासाठी आला. तर बघूया काय भेटतं का. लॉकोला तर पाणीपुरी पाहिजे, बघूया पाणीपुरी भेटते का, म्हणजे भेटते इकडे, पण जी लॉकोला पाहिजे ती भेटते की नाही माहीत नाही. लॉकोला पाणीपुरी नाही आवडत, लॉकोला ते हे आवडतात गोलगप्पेचे, ते वेगळंच असतं. मी तुम्हाला दाखवतो. आणि आता आपण आलो आहे घरी आणि आपण जे नाश्ता पाहिजे ते घेऊन आलो आहे. हे बघा, लॉकोला हे खायचं असतं. ही शिक्कापुरी वेगळी आहे, ही पुचका बोलतात ना ह्याला, पुचकावाली आहे. आणि हे आपण आपल्यासाठी आणलं आहे दाबेली. तर चला आता मम्मा तर उठणार नाही तिथे, तर आपण हे मम्माला देऊया. हे घे मम्मा, खा. बघा मी किती सेवा करतो मम्माची. हां तर चला आता मी पण आणलं आहे, मी पण खाऊन घेतो आणि आपण पण परत ऑफिस करायला बसूया. इवा तर काय अजून झोपली आहे आणि आता आपण उठलो आहे, तर मम्माचं अजून ऑफिस चालू आहे, तर मम्मा ऑफिस करते आहे. आपण आता जेवण गरम करणार आहे आणि जेवण करून घेणार आहे, कारण का 10 मिनटामध्ये मम्माचा ब्रेक होणार आहे. तर ब्रेक झाल्यावर मग आपण जेवण करून घेऊया, कारण का इवा तर अजून काय उठली नाही. हे इवा अजून पण झोपली आहे. आवाज आला का? नाही, अजून आवाज नाही आला. इवा तर अजून झोपली, इवा काय उठत नाही, कारण का तिला म्हणजे एकदम कम्फर्टेबली झोप नव्हती भेटलेली, कारण का लाईट नव्हती ना, तर गरम होत होतं तिला. अशी झोपत होती, एकटी झोपत होती. थकत होती आणि झोपत होती. तिला पण खूप घाम येतो, म्हणजे काय माहिती तिला एवढा घाम करतो, पण तिला पण घाम येतो, गरमले होतं तिला. तर आता झोपली आहे, तर बघूया किती वाजता उठते. सध्या तर वाटत नाही तिचा मूड उठायचा. ती झोपली आहे 5:30 वाजता. 5:30 वाजता लाईट आली नाही, 6 वाजता. 5:30ला लाईट आली, 6 वाजता ती झोपली आहे. आणि आता वाजले 9:30 आणि मम्माचा 9:45ला ब्रेक होणार आहे. तर त्याच्यानंतर तेव्हा आपण जेवण करून घेणार आहोत. आता जेवण गरम करून घेतो मी, मग आपण जेवूया. मग आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.